नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे शिमला मिरचीची भाजी। तर गॅसवर कढई ठेवली, 4 ते 5 चमचे बेसन पीठ हलकं खमंग मस्त भाजून घ्यायचं, हलक्या सोनेरी रंगावर ते काढून घ्यायचं। त्याच कढईमध्ये 2 पळी तेल टाकलं, अर्धा चमचा मोहरी टाकली, मोहरी करकडली की अर्धा चमचा जिरं टाकायचं, 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून टाकल्या आणि थोडंसं हिंग, 10-12 कढीपत्त्याची पानं टाकून सगळं परतून घेतलं। पाव किलो कवळी शिमला मिरची होती, स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली। शिमला मिरची टाकून 2 मिनटं परतायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं, पुन्हा परतायचं, झाकण ठेवून शिमला मिरची 5-7 मिनटं वाफवून घ्यायची, छान शिजून घ्यायची। आता यामध्ये थोडीशी हळद, 2 चमचे धना पावडर, 1.5 ते 2 चमचे आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकायची, सगळं परतून घ्यायचं। 1-2 मिनटं भाजलेलं बेसन टाकून घ्यायचं, सगळं मिक्स करायचं, झाकण ठेवून पुन्हा हे व्यवस्थित छान शिजून घ्यायचं। खमंग आपली ही शिमला मिरचीची भाजी तयार आहे। खूप छान लागते, तोंडी लावायला भाकरी चपातीसोबत किंवा वरण भातासोबत करून बघा। रेसिपी लाईक